ओम शांती. आज 11/7/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी मुलांना त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित राहण्यासाठी सांगितलं. साक्षी होऊन या सृष्टी रंगमंचावर असलेल्या खेळात आपला पार्ट भूमिका बजावण्यासाठी सांगितलं आणि त्याचबरोबर अंतर्मुखी अवस्था श्रेष्ठ कशी आहे, बाह्यमुखी अवस्थेमुळे काय नुकसान होतं आणि स्वतःचं चिंतन बाबांनी आज करण्यासाठी सांगितलं. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, तुम्हाला स्वतःचे चिंतन करायचे आहे, दुसऱ्याचे नाही. ड्रामानुसार जे कराल तोच प्राप्तही करेल. प्रश्न: त्रिकालदर्शी बनण्यामुळे आत्म्यास कोणती स्मृती आली आहे? उत्तर: आत्म्यास स्मृती आलेली आहे की आम्ही खरोखर मूलवतनचे रहिवासी आहोत. या नाटकात भूमिका वटविण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही मुख्य अभिनेता म्हणून भूमिका वटवत आहोत. 84 जन्म भूमिका आम्ही वटविली आहे. आता बाबांच्या समोर आहोत. आता सोबत पुन्हा घरी जायचं आहे. पावन बनून घरी जायचंय, मग सुखधाम मध्ये यायचं आहे. हा खेळ आता पूर्ण भारत भूमीवर आहे आणि सर्व स्मृती त्रिकालदर्शी बनण्यामुळेच येते. आजचं गीत आहे, मरणे तुझ्या गलीमध्ये आणि जगणेही तुझ्या गल्लीमध्ये. ओम शांती. गीतमध्ये मुले बाबांना म्हणतात, आम्ही तुमच्या गळ्याचा हार बनणार आहोत, अर्पण होणार आहोत. जगणे आणि मरणे बाबाच्याच दरवाजामध्ये, बाबांच्याच गलीमध्ये. शरीर इथेच सोडायचे आहे म्हणून बाबा घडी घडी आठवण करून देतात की स्वतःला आत्मा निश्चय करा. आत्माच परमधाम मध्ये वापस जाणार आहे. शरीर विनाशी आहे, ते इथेच संपणार आहे. बाबा म्हणतात, तुम्ही त्रिकालदर्शी बनला आहात. तिन्ही काळाची स्मृती तुम्हाला आलेली आहे. तिन्ही लोकांना तुम्ही जाणता, म्हणून त्रिकालदर्शी हे नाव, टायटल बाबा आपल्याला देतात. ड्रामाचा खेळ तुम्हीच जाणता, जो भारतावरच चालतो. आणि बाबा म्हणले, भारत अविनाशी खंड आहे. भारतामध्ये हा सतयुग आणि त्रेतायुग, नंतर द्वापरयुग, कलयुग असे चक्र अविरतपणे फिरत आहे. द्वापर युगानंतर जेव्हा वृद्धी होते, तेव्हा अन्य खंड प्रसिद्ध होतात आणि तिथे रहिवास सुरू होतो, पण मुख्य आहे भारत. बाबा, आम्ही तुमच्या मतावर चालत आहोत, हा नशा आपल्याला पाहिजे. आणि बाबा आपल्याला श्रेष्ठ मत देतात. रात्र आणि दिवसाचा फरक बाहेर बाबा म्हणतात, सतयुग आणि त्रेतायुग दिवस आहे, द्वापरयुग कलयुग रात्र आहे. आणि या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. अवस्थेमध्ये फरक आहे, आत्म्यांच्या कलामध्ये फरक आहे, शक्तीमध्ये फरक आहे. आत्म्याने शरीररूपी वस्त्र इथे परिधान केलेलं आहे. बाबा राजयोगाचा अभ्यास आपल्याला शिकवत आहेत. ज्ञानाचे रत्न बाबा आपल्याला देत आहेत. त्यामुळे बाबांनी आज सांगितलं, बाबा आले आहेत तर तुम्ही बाबांचे पूर्ण मदतगार बना. आणि बाबाला मदत कोणती पाहिजे? बाबा म्हणतात, पवित्र बनून भारतास पवित्र बनवण्याची सेवा करा. पवित्रतेची मदत बाबाला हवी आहे. पुढे बाबा सांगतात, शरीर धारण करून बाबा श्रेष्ठ कर्म शिकवितात. बेहदची गोष्ट आहे ना. आता बाबा सांगतात, पूर्ण सृष्टीवर, या सृष्टीला रंगमंच म्हटलेला आहे आणि प्रत्येक जण आपापली भूमिका वटवत आहे.
म्हणून शरीर धारण करून संगम युगावर श्रेष्ठ कर्म करण्याची संधी आता आहे. बाबा म्हणतात माया विघ्न जरूर टाकते. मायाचं कामच आहे विघ्न टाकणे. परंतु मनात कितीही वादळ आले, मनात कितीही संकल्प विकल्प चालले, तरीही बाबा म्हणतात स्वतःची वारंवार पडताळणी करा. ते कर्मात येऊ देऊ नका. मनातही नाही आलं पाहिजे, परंतु पडताळणी करण्यासाठी बाबांनी सांगितलं चेक करा. आम्ही काम विकारास जिंकू शकतोय का? कर्मेंद्रिय कुठे चंचल तर होत नाहीत ना? बाबा म्हणले अशी सूक्ष्म स्वतःची चाचणी घ्या, पडताळणी करा, परीक्षा घ्या. बाबा पुढे सांगतात तुम्हाला कुणासही घाबरायचे नाही, भिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सदैव निर्भय राहा, कुठेही जा. पण बाबांनी आज सांगितलं, विशेष सांगितलेलं आहे, कुठेही जा, परंतु या सृष्टीवर चालत असलेल्या खेळास साक्षी होऊन बघा. पुढे बाबा सांगतात आत्मा बिंदी आहे. आत्मा बिंदी जर शरीरात नसेल तर हे कर्मेंद्रिय काहीही कार्य करू शकणार नाहीत. बाबा म्हटले ही बिंदी खूप पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे आणि आत्मा कधी छोटी मोठी होत नाही. आज बाबांनी स्पष्ट सांगितलं. बाबा म्हटले की आत्मा कशी शरीरातून निघते हे पाहण्यासाठी बरेच जण खूप प्रयत्न करतात, माथा मारतात, परंतु आत्मा अति सूक्ष्म आहे आणि ती ह्या शरीरातील सर्व कर्मेंद्रियांना चालवते. पण निघून जात असताना त्या आत्म्यास न कुणी पाहू शकतं, न कुणी पकडू शकतं. याचं विश्लेषण बाबांनी आज खूप सुंदर केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात या सृष्टीवर बेहदचं मोठं झाड आहे. मनुष्य सृष्टीचं झाड आता जडजडीभूत अवस्थेला पोचलेलं आहे आणि या झाडाचं बीज आहे निराकार परमात्मा. बाबा म्हणतात तुम्ही या प्रजापिता ब्रह्माचे मुख्य वंशावली मुले आहात, म्हणून तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणांचं कार्य आहे अनेकांना ज्ञान लाभ करवणे. विष्णुपुरी जाण्याची तयारी तुम्ही करा. बाबांनी आज हे पण वाक्य वापरलं, तुम्ही तयारी करा विष्णुपुरीमध्ये जाण्याची. कारण बाबांना काही जण विचारतात बाबा ड्रामा मोठा की पुरुषार्थ मोठा? तर बाबा स्पष्ट सांगतात पुरुषार्थाविना प्रारब्ध बनत नाही. पुरुषार्थ करावा लागेल, प्रारब्धही बनेल. पण ड्रामा मोठा का पुरुषार्थ मोठा हे आपण स्वतःच विचार करायला पाहिजे. खूप पक्के पक्के मुले सुद्धा बाबांना म्हणतात माहित नाही काय झाले माझ्या बुद्धीला, माझ्या बुद्धीत ज्ञानच बसत नाही, आम्ही बाबांना आठवण करू शकत नाहीये, आता ज्ञान मार्गात आम्ही चालणं आम्हाला अवघड वाटत आहे. बाबांनी आज स्पष्ट सांगितलं की लक्ष्य किती मोठं आहे, मंजिल किती उच्च आहे आणि बाबा म्हणतात की इथे निर्विकारी बनण्याची गोष्ट चालू आहे आणि मुले बाबांनाच आठवण न करता जर बाबांच्या श्रीमतावर चालू शकत नाही, बुद्धी ज्ञान बसत नाही, तर मग उन्नती कशी होईल? पक्के पक्के मुलं सुद्धा बाबांना असं म्हणतात, हे बाबांना आवडत नाही. म्हणून बाबांनी शेवटी सांगितलं की तुम्ही मुले निर्विकारी बनण्याचा संपूर्ण अभ्यास करा. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती
मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी आजचा प्रथम पॉइंट आहे, या बेहदच्या खेळास साक्षी होऊन पहा. कुणासही घाबरायचे भिण्याचे कारण नाही. निर्भय बनण्यासाठी खूप सुंदर उपाय सांगितलाय. निर्भय बनण्यासाठी मी आत्मा आहे हा पाठ पक्का करायचा आहे. दुसरी पॉइंट, आपली चेकिंग करून स्वतःची परीक्षा घ्या, स्वतःची पडताळणी करा की कोणते कर्मेंद्रिय चंचल तर होत नाही ना, काम विकारावर विजय प्राप्त केली आहे का, देही अभिमानी अवस्था कुठपर्यंत पक्की बनली आहे. या गोष्टींची चेकिंग करायची, पडताळणी करायची आहे. आजचं वरदान, एक बाबांच्या स्मृतीने खरे सौभाग्य अनुभव करणारे भाग्यवान आत्मा भव. सौभाग्य, खरे सौभाग्य, एक बाबाची स्मृती. जे बाबा म्हणतात कुणाचेही बोलणे ऐकूनही ऐकत नाहीत, कुणासही स्मृतीत ठेवत नाहीत, विचार स्वप्नातही देहधाऱ्यांची आठवण करत नाहीत, अर्थात कुण्या देहधाऱ्याकडे आकर्षित होत नाहीत. एक बाबा दूसरा न कोई, कुणीही दुसरा नाही, या स्मृतीत जे राहतात त्यांना अविनाशी खरे सौभाग्याचा तिलक आपोआपच लागतो. तेच आहे भाग्यवान, तेच भाग्यवान आहे. आजचा सुविचार आहे, आपली श्रेष्ठ स्थिती बनवायची असेल तर अंतर्मुखी बना. अंतर्मुखी बनून मग बाह्यमुखतेमध्ये या. सुंदर आहे सुविचार. स्थिती श्रेष्ठ बनवायची असेल तर बाह्यमुखी तर राहावं लागेल, पण सर्वप्रथम अंतर्मुखी बनून मग बाह्यमुखतेमध्ये या. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. बाबांनी एक सुंदर उदाहरण दिलं, जसे अग्नीत एखादी वस्तू टाकली तर त्या वस्तूचं नाव, रूप, गुण सर्व काही बदलते. तसेच जेव्हा बाबाच्या आठवणीच्या लगनच्या अग्नीमध्ये पडलो, लगनच्या अग्नीमध्ये जर पडलो तर आपोआपच परिवर्तन होते. मनुष्यापासून ब्राह्मण बनतो आणि मग ब्राह्मणापासून फरिश्ता आणि फरिश्तापासून देवता. म्हणून आठवणीची यात्रा ज्वाला स्वरूप करा. विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आज दिवसभर आपल्याला अटेन्शन द्यायचं आहे की अंतर्मुखी होऊन मग बाह्यमुखतेमध्ये यायचं आहे. हा सृष्टीवर चालत असलेला खेळ साक्षी होऊन पाहायचा आहे आणि त्याचबरोबर स्वतःला शक्तिशाली बनवायचं आहे. त्रिकालदर्शी अवस्थेमध्ये स्थित राहायचं आहे. छान. ओम शांती.